अकोल्यातले महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या सोबत या संदर्भात संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। अकोल्यातल्या एसए कॉलेज मतदान केंद्रावर आणि स्वतः अभय पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, फार मोठं एक आव्हान होतं, उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर आतापर्यंत टप्पा प्रवास कसा पाहता तुम्ही? एक खूप मोठा प्रवास होता। ऑन मेरिट इथं हे तिकीट मिळवायचं होतं, ती एक खूप मोठी लढाई होती। त्याच्यानंतर प्रचार हा खूप मोठा हे होता। त्याच्यानंतर विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीचा विरोधात प्रचार केला ते एक खूप मोठं आव्हान होतं, पण आम्ही कुठेही इतक्या दिवसात संयम घालवला नाही, कोणताही वाईट पद्धतीचा प्रचार केला नाही, योग्य पद्धतीचा प्रचार केला होता। पॉझिटिव्ह मार्केटिंग हे आमचं प्रिन्सिपल होतं, निगेटिव्ह मार्केटिंग करायचं नाही हे असं आम्ही सगळं पूर्ण याच्यात ठरवलं होतं। खूप मेहनत केली, पूर्ण पक्षाच्या अकोल्यातील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते वरपासनं तर तळागाळापर्यंत सगळ्यांनीच हे केलेलं आहे। सगळे मतभेद बाजूला ठेवून लोकांनी खूपच यावेळेस काँग्रेसने खूप चांगला उत्साह आहे की यावेळेस काँग्रेसमध्ये बूथ मागण्यासाठी ओढ होती। इथं लोकांना बूथ पाहिजे होते, बूथसाठी लोक येत होते। आज जो उत्साह दिसला, आज मी गावात फिरत आहे सगळीकडे, काही काही ठिकाणी तर मुलांनी सकाळी 4:30-5ला सुद्धा बूथ लागलेले होते। तर एकंदरीत चांगलं राहिलं। डॉक्टर अभय पाटील गेम चेंजर ठरतील का अकोला लोकसभा मतदारसंघात? बहुतेक असं चित्र तर सध्या दिसते, लोकांचा उत्साह दिसतो आहे। सकाळपासून ज्यांनी वोट केलेलं आहे ते लोक अक्षरशः फोन करून सांगत आहेत आणि एकंदरीत लोक पॉझिटिव्ह यांनी जात आहेत। त्याच्यामुळे मला वाटतंय की यावेळेस अकोल्यातील इथची बाजी निश्चित पलटेल। इथची एक शेवटचा प्रश्न विचारतो, अकोल्याच्या राजकारणात जेव्हा आपलं प्रचार होतो तेव्हा वैयक्तिक जो हल्ला उमेदवारावर एकमेकावर करत नव्हते, मात्र यावेळेस तुमच्यावर सर्वाधिक वैयक्तिक हल्ले झालेत। हो, माझ्यावर भरपूर व्यक्तिगत हल्ले झालेले आहे, पण आम्ही कुठेही संयम घालवला नाही आणि कोणत्याही याच्यावर व्यक्तिगत हल्ला मी केला नाही, चुकूनही कुठं काही केलेलं नाही आहे। मुद्द्यांचीच फक्त मांडणी केलेली आहे, विकासाच्या बद्दल बोललेलं आहे, काय करायचं आहे त्याच्याबद्दल बोललेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीच घेऊन चाललेलो आहे। व्यक्तिगत टिप्पणी करून मनभेद करून कधीही फायदा होत नाही आहे। काल माझ्या विरोधात खूप रात्री पोस्ट टाकल्या गेल्या, अफवांचं हे झालेलं आहे। मागच्या 8 दिवसात तर अति झालं, अतिच म्हणजे घाणेरड्या पोस्ट टाकल्या गेलेल्या, पण आम्ही तसं कुठंच नाही केलं।